हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आज मी व्हिडिओ चालू केलेला आहे. संध्याकाळचा टाईम आहे. तर थोडं डिशवॉशर लावायचं होतं आणि क्लिनिंग करायची बाकी होती दुपारची, ते करून घेत आहे. डिशवॉशर मी लावलेलं आहे. थोडी भांडी जी घासायची होती हाताने ती पण घासून ठेवलेली आहे. पोटपाट वगैरे घासायचा होता ते घासून छान जे किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आहे. तर आज स्वयंपाक पण लवकर करायचा होता, म्हणून जी संध्याकाळची कामं आहे ते पण मला लवकरच चालू करायची होती, कारण की आज मुलींना थोडं स्पोर्ट्ससाठी न्यायचं होतं. तर इथं जवळपास आमच्या थोडं वॉकेबल डिस्टन्सवरती मुलींना स्पोर्टचा एक ग्राउंड आहे. म्हणजे तिथं वेगवेगळ्या स्पोर्ट मुलं करतात आणि तिथं एक मुलगी आहे, यंग मुलगी आहे, ती शिकवत राहते त्यांना. थोडे त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेत राहते. कधी त्यांना टेनिस, कधी वेगवेगळे गेम असे त्यांच्याबरोबर खेळत आहे. तर त्याच्यासाठी मग आज मी थोडं लवकर चालू करणार आहे, स्वयंपाक वगैरे करून जाणार आहे. तर 4 वाजले आहे आणि इथं माझा स्वयंपाक चालू झालेला आहे. कारण की तिकडनं आल्यानंतर मग परत उशीर होतो, म्हणून मी लवकर आज स्वयंपाक चालू केला आहे. तर आज मी कॉलीफ्लॉवर टिक्का मसाला बनवणार आहे. तर म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करावं. तर इथं जी आपली फुलगोबी आहे ते मी छान अशी थोडी मोठी मोठी कापून घेतली आहे आणि गरम पाणी मी करून घेतलं आहे. तुम्ही म्हणजे एक छान पातेलं मोठं घ्यायचं. मला हे थोडं छोटं झालेलं होतं, तर मी मग परत ते बदलून घेतलं, कारण छान असं आपल्याला त्याला मिक्स करायचं असतं. तर हे मला थोडा बाऊल छोटा झाला म्हणून मी पातेलं घेतलं आणि त्यात मी गरम पाणी आणि त्याचबरोबर थोडं मीठ आणि हळद टाकून 5 मिनिटाला असंच राहू दिलं, बाजूला ठेवलं. गॅस वगैरे काहीच लावलेला नाही, फक्त गरम पाण्यात मी त्याला ठेवलेलं आहे तिथं. तर आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी इथं थोडं मी बेसन घेतलेलं आहे, थोडं तेल, बेसन आणि थोडा ओवा घेतलेला आहे, 1 छोटा चम्मच त्यामध्ये. आणि छान आपल्याला हे बेसन मस्त मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि छान त्याचा सुगंध असा येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी मस्त इथं बेसन भाजून घेतलेलं आहे आपल्याला आणि बेसन घेतलं आहे. त्याच्याबरोबर मी असं अद्रक आणि लसूण थोडं ठेचून घेतलेलं आहे. त्याचबरोबर घरचं जे दही आहे ते 5-6 चम्मच मी दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडीशी हळद, मीठ टाकून हे सर्व मी मिक्स केलं. त्याचबरोबर अंदाजे 1 ते 2 चम्मच मी इथं तेल घेतलेलं आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण फ्लावर काढून ठेवलेले होते बाजूला, ते आता यामध्ये आपल्याला छान कोटिंग करायची आहे आपल्याला याची. तर मस्त ते टाकून छान असं एकजीव करून त्याची कोटिंग करायची आहे. तर आपली जी फुलगोबी आहे ते कोटिंग करून मी बाजूला 5 ते 10 मिनिट ठेवलेलं आहे. आणि आता इकडे आपल्याला ग्रेव्ही बनवायची, ज्याच्यासाठी आपण टिक्का बनवणार आहे त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. तर इथं मी तेल घेतलेलं आहे, थोडंसं किंचितची मी इथं राई आणि आपलं जिरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी 2 कांदे आहे ते छान असे ब्लेंड करून घेतले. तुम्ही बारीक कापू पण शकता. आणि तुम्हाला ही ना फर्स्ट टाईम ही रेसिपी खूप अशी कठीण वाटणार आणि खूप अशी वेळ घेणारी वाटणार, पण जसे जसे तुम्ही 1-2 वेळा ही रेसिपी करणार तसे तुम्ही पटापट इझी ही रेसिपी करू शकणार. आणि तुम्हाला सांगते, चपाती बनवा, फुलके बनवा तुम्हाला, किंवा राईस, खूप छान लागते, खूप मस्त लागते. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहे, त्यांना माझी ही रेसिपी खूप आवडते. तर इथं मी 2 कांदे छान ब्लेंड करून घेतलेले आहे. त्याचबरोबर अद्रक आणि लसूण थोडा ठेचून घेतलेला आहे. आणि आता हा कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
आपला कांदा तिकडे होईपर्यंत जे मी फ्लावर आहे ते मॅरिनेट केलेलं होतं ते आता मी ओव्हनला बेक करणार आहे। तर इथं सर्व मी बेक करण्यासाठी टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तव्यावरती आपण त्यांना असं छान असं ग्रिल करू शकतो किंवा जे ग्रिल स्टिकला लावून गॅसवरती पण तुम्ही छान हे फ्लावर असे ग्रिल करू शकतात गॅसवरती, लो गॅसवरती किंवा तव्यावरती पण खूप छान होते। तव्याला थोडं तेल टाकायचं तव्यावरती आणि त्याला मस्त वरतून असं थोडंसं तेल टाकून आणि किंवा बटर टाकून छान असं मस्त लावून घ्यायचं तव्याला आणि आपले हे फ्लावर जे आहे आपण मॅरिनेट केलेले ते त्यावरती टाकून पलटवत असे छान शेकून घ्यायचे, ते पण छान होते। तर माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे तर मी मायक्रोवेव्हमध्ये लावणार आहे। 200 डिग्रीला मी लावणार आहे। 10 ते 12 मिनटामध्ये आरामात होते। तर मी ते टाकल्यानंतर त्यावरून थोडंसं असं वरून तेल पण टाकलेलं आहे जेणेकरून त्याला ते बेक व्हायला थोडं इझी जाईल। तर इकडे आपला कांदा पण झालेला आहे, मस्त तुम्ही बघू शकता त्याला कलर आलेला आहे। तर कांदा झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतलेला आहे। तर 2 कांदे घेतले होते म्हणून मी इथं 1 टोमॅटो घेतलेले आहे। आणि आता आपल्याला यामध्ये जे आपले ड्राय मसाले आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर ड्राय मसाल्यामध्ये मी इथं टाकणार आहे लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला मी हे टाकणार आहे। मी ऑलरेडी टाकले, माझा जो कॅमेरा होता तो चुकून बंद होता जेव्हा मी हे आपले ड्राय मसाले टाकले तेव्हा। तर मी फक्त नॉर्मल जे आपले मसाले आहे ते टाकले आहे। धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तर आता इथं थोडंसं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तर इथं मी काय केलं 5-6 जे आपले काजू आहे ते छान असं पाणी टाकून वाटून घेतली, त्याची एक पेस्ट बनवली। याने काय होणार ना, छान अशी त्याला त्या ग्रेव्हीला एक अशी रिचपणा येईल आणि त्याचा कलर चेंज होईल ग्रेव्हीचा, तुम्ही बघू शकणार। तर आपण आता जेव्हा काजूची पेस्ट टाकली तेव्हा जी ग्रेव्ही आहे तिचा कलर छान असा चेंज झालेला आहे, वेगळा कलर तिला आलेला आहे, एक वेगळं स्वरूप तिला आलेलं आहे। तर हा जो रंग आहे ग्रेव्हीला मला खूप आवडतो म्हणून मी इथं 5-6 काजू छान असे बारीक वाटून घेतले आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी काही हरकत नाही। तर आता छान मी थोडं ते भांडं आपलं काजूच्या पेस्टचं त्यात पाणी टाकून मी ते मस्त पाणी वितळून घेतलं आणि तिकडे गॅस मी एकदम कमी केला आहे आणि इकडे तोपर्यंत मुलींची तयारी करून देते। अन्वीला काहीतरी डोक्याला लागलं तर ती रडत आली होती। तर मला ना लवकर 5 वाजता जायचं होतं, तिथं 5 वाजता टच व्हायचं होतं म्हणून म्हटलं आपली तेवढी ग्रेव्ही होईपर्यंत आणि आपले जे फ्लावर आहे ते ग्रिल होईपर्यंत इकडे या मुलींची तयारी करून देते।
मुलींची तयारी होईपर्यंत इकडे जे आपले फ्लावर आहे ग्रिल केले झालेले आहे छान. तुम्ही बघू शकता किती छान मस्त ग्रिल झालेले आहे ते. तर इथं ना मी फक्त त्यांना एक चम्मच तुपाचा घेतलेला आहे. इथं तुम्ही बटर पण यूज करू शकता. तर मी एक चम्मच आपल्या घरच्या तुपाचा घेतलेला आहे आणि त्याला फक्त थोडंसं वरून कोटिंग करत आहे. आणि 1 मिनिट कमीत कमी फक्त ते मेल्ट झालं पाहिजे आपलं बटर किंवा जे तूप मेल्ट झालं पाहिजे. तर 1 मिनिट मी फक्त त्याला आता बेक ओव्हनमध्ये ठेवणार आहे. आणि हे तुम्ही ना असं ॲज अ स्टार्टर पण तुम्ही खाऊ शकतात. मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल लहान मुलांना तर तुम्ही हे असं देऊ शकता फक्त मॅरिनेट करून आणि बेक करून. तर हे आपलं इथं फ्लावर छान झालेलं आहे. आता मी फक्त 1 मिनिट त्याला ठेवणार आहे बेक होण्यासाठी. आणि इकडे ग्रेव्ही पण बघा आपली छान झालेली आहे. ग्रेव्हीने खूप सारं असं तेल सोडलेलं आहे. आणि मी मंदामंदातून मुलींची जेव्हा तयारी केली मंदामंदातून 1-2 वेळा असं फिरून घेतलं होती तिला ग्रेव्हीला. तर इथं ग्रेव्ही पण आपली झालेली आहे. आता एवढी 1 मिनटामध्ये आपले जे फ्लावर आहे ग्रिल केलेले ते पण होतीलच. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे आणि आता मी बाहेर काढते. तर आपले जे फ्लावर आहे ते छान झालेले आहे. तुपाने छान एक टेस्ट आणि एक क्रिस्पीपणा त्याला असा मस्त येतो. तर इथं मस्त आपले सर्व जे फ्लावर आहे ते मस्त झालेले आहे आणि आपली ग्रेव्ही पण तयार आहे. तर आता मी थोडे जे ग्रिल केलेले आपले फ्लावर आहे ते या ग्रेव्हीमध्ये थोडे टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही ग्रीन चटणीबरोबर छान ॲज अ स्टार्टर तुम्ही हे मस्त खाऊ शकता. किंवा याबरोबर तुम्ही शिमला मिरची, कांदा असं छान त्याला पण मॅरिनेट करून असं ग्रिल करू शकता याच्याबरोबर. किंवा पनीर पण तुम्ही घेऊ शकता. तर मी थोडं टाकून घेतलेले आणि थोडे मी बाजूला ठेवले आहे कारण की माझ्या मुलींना खूप आवडतात ग्रिल केलेले हे. तर मी अदिती आणि अन्वीसाठी थोडे बाजूला ऑलरेडी ते खात आहे पण आणखी त्यांच्यासाठी मी थोडं असे बाजूला काढून ठेवलेले आहे. आणि आता आपण जे ग्रेव्हीत टाकून घेतले छान हलक्या हातांनी असं मस्त त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. कसं लागते? गुड. खा. इथं मस्त मी आपल्या ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान आपली ग्रेव्ही जी भाजी आहे ती छान झालेली आहे. इथं आता मी मुलींना घेऊन जात आहे तिकडे खेळायला. त्यांना स्पोर्टच्या एक असा मोठं ग्राउंड आहे, 2-3 ग्राउंड आहे आणि वेगवेगळे स्पोर्ट तिथं होत राहतात. तर मी दाखवतेच तुम्हाला पुढे. थोडं आमच्या घरापासून लांब असल्यामुळे ना अन्वी काय करते थोडं सायकल चालवते. कधी कधी म्हणते मला चालवायची नाही, मला मग कडेवरती घे. म्हणून मी जे चॅरिओट आहे ते घेऊन चालले. आणि अदिती तिची सायकल घेतलेली अदितीने. अदिती चालवते आरामात 10-12 किलोमीटर ती चालवते म्हणून तिचं काही एवढं टेन्शन नाही. आणि इथं बघा किती छान फुलं आलेले आहे. मस्त रेड कलरची अशी छान फुलं आलेले आहे. आमचं जे घर आहे ते थोडं उंचवरती आहे आणि जे स्पोर्टचे जे ग्राउंड आहे ते थोडे खालच्या बाजूला असल्यामुळे मग आम्हाला असं मधल्या रस्त्यातून जंगलातून आम्ही जात आहे. म्हणजे एकदम जंगल नाही आहे, थोडं असं गवत झालेलं आहे. तिथं रस्ता त्यांनी केलेला आहे पण थोडं असं मधून जावं लागते. तर थोडा उतार आहे म्हणून हळूहळू मधल्या रस्त्याने मी मुलींना घेऊन आले. तर इथं स्पोर्ट त्यांचे असे चालू झाले. आज खूप ऊन असल्यामुळे खूप कमी मुलं होते आणि ही जी आहे मुलगी ती फ्रीमध्ये यांना शिकवतात. वेगवेगळे ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करत असते. बऱ्याच वेळा आम्ही पण त्यांच्याबरोबर खेळत असतो.
तर तिथं छान मस्त स्पोर्ट झाल्यानंतर आज गरमी होती तर मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि नंतर मग आम्ही आलो परत. तर असा रस्ता आहे मधला, असा म्हणजे कडेकडेनं साईडनं असा झिगझॅग एक रस्ता पण आहे तिथं, पण असं मधातून तयार केलेलं आहे लोकांनी, तर तो इझी जातो थोडा वरती चढायला. तर अन्वी थकलेली होती, मी सांगते ना मधातच ती थकून जाते आणि म्हणते नाही मला सायकल चालवायची नाही, ती सायकल लगेच तिथं टाकून देते. तर आता सायकल चालवायची नसल्यामुळे सायकल मग ते मी टाकलेली आहे चॅरियटमध्ये आणि आता आलेलो आहोत आम्ही घरी. उतार तुम्ही बघू शकता, खूप असा उतार दिसतो, चढ खूप मोठा आहे तो. तर घरी आल्यानंतर भाजी तयार होती, चपात्या करून घेतल्या मी गरम गरम. 6 वाजेपर्यंत तिथं स्पोर्ट होता, 5 ते 6 1 घंट्याचा असतो आणि काही थोड्या वेळ आम्ही तिथं बसलो होतो तर थोडा टाईम झाला. घरी आल्यानंतर 7 वाजले होते. घरी दिवा वगैरे लावला, देवाला नैवेद्य काढून ठेवला मी. त्याच्यानंतर चपात्या वगैरे गरम गरम चपात्या केल्या मस्त आणि थोडं आज सलाडमध्ये थोडा कांदाच घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी किती छान झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चला मग परत भेटू, तोपर्यंत काळजी